तर आज मी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. तर विषय असा आहे की होममेकर होममेकर नाही, हाऊसवाईफ. आपल्याकडे त्याला हाऊसवाईफ म्हणतात. मलाही कळत नाही की हाऊसवाईफ म्हणजे असं का, की हाऊसवाईफ आपल्याला कोणी विचारलं की हाऊसवाईफ तू काय करते, हाऊसवाईफ आहे, तर लोकं कमी का समजतात. सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्री ही हाऊसवाईफ आहे, प्रत्येक स्त्री होममेकर आहे. कारण बघा, जर एखादी स्त्री जर जॉब करत असेल तरीसुद्धा ती घर सांभाळतेच. तर मग झालंच ना, ती पण होममेकर आहे. सगळ्या स्त्रिया होममेकर आहे. सो त्याच्यात कमी वाटण्या इतकं काहीच नाही आहे. आणि घर सांभाळणं ही साधी गोष्ट नाही आहे ॲक्च्युली. ज्या स्त्रिया जॉब करतात त्या सगळं घरातलं आवरून त्या वेळेत त्या निघून जातात, त्यांना थोडी स्पेस मिळते, ते माणसात जातात. पण ज्या होममेकर्स असतात त्या घरीच असतात, 24 तास आपल्यासाठी हजर असतात. सो ते घर सांभाळणं खरंच इझी टास्क नाही आहे, खूप कठीण आहे. आणि जे सांभाळतं त्यालाच ते समजतं. आणि आपण जे म्हणतो ना हाऊसवाईफ, तर त्या घरी असतात म्हणूनच आपण व्यवस्थित जॉबला जातो आणि आपल्याला घराची चिंता नसते. तुम्ही तुमच्या जॉबवाल्या मैत्रिणींना किंवा बहिणीला किंवा तुमच्या घरात जे कोणी स्त्री असेल जॉब करत, तिला विचारा की सुट्टी दिवशी तुला कसं वाटतं. म्हणजे आपला पूर्ण वेळ त्या किचनमध्ये जातो किंवा पूर्ण वेळ आपला घर सांभाळण्यातच जातो. त्याच्यावरून त्यांना समजत असेल की स्त्रिया ज्या घरी राहतात, स्त्रिया हाऊसवाईफ्स असतात, त्यांची काय अवस्था असेल. सो प्लीज व्हॅल्यू देम. हाऊसवाईफची सुद्धा व्हॅल्यू करा. ही गोष्ट विचार करण्यासारखीच आहे. असो, मी माझ्या मनात आलेला विचार एक मांडला. पण आत्ता नवीन एक ट्रेंड चालू आहे इन्स्टावर, कॉपी पेस्ट लिंक. तर म्हटलं आपण पण तो ट्राय करून बघावा आणि काही होतं आहे का बघावं. सो तर मी ना त्या स्टेप्स देते कॅप्शनमध्ये, प्लीज त्या चेक करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.